जेवढे झाले चिंतन करा. चंद्र तेच चंद्रिका, शंभू तेच अंबिका, संत तेच विवेका असते. जिथं जिथं भगवान शंकर आहे तिथं भगवती लक्ष्मी, भगवती पार्वती माता आहे. जिथं जिथं भगवान विष्णू आहे तिथं भगवती लक्ष्मी माता आहे. आता ज्ञानोबऱ्यांचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान महाविष्णूचा हा ब्रह्मचारी अवतार आहे महाराज. ज्ञानोबऱ्या म्हणजे जन्मदिनी प्रसंगे स्त्री देह शोने अंगे ते तुम्ही जन्मागे सोयकीचे. मग ज्ञानोबऱ्यांचा भगवान विष्णूचा जर ब्रह्मचारी अवतार असेल तर या अवतारामध्ये लक्ष्मी कुठे आहे? ज्ञानोबऱ्याच्या दाराचा सुवर्ण पिंपळ म्हणजेच लक्ष्मी आहे. विठ्ठला अलंकापूर आहे. रावणाची कोणती नगरी आहे? लंकापूर आहे. ज्ञानोबऱ्यांची अलंकापूर आहे. रावणाच्या नगरीमध्ये घर सोन्याचे होते. रावणाच्या नगरीमध्ये घर सोन्याचे होते, पण रावणाच्या नगरीमध्ये झाड सोन्याचं नव्हतं. आमच्या ज्ञानोबऱ्यांचा महिमा असा आहे, ज्ञानोबऱ्याच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे म्हणाले. तुका म्हणे देते सुखा काय होणे राहे समाधानी चित्ताची. आळंदी क्षेत्रामध्ये जे समाधान आहे ते त्रिभुवनात कुठं समाधान नाही म्हणत. एक चित्ताला समाधान वाटतं आणि हे समाधान या पंचक्रोशी भूमीमध्ये आहे. 15 किलोमीटर अंतरावर आहे. इथं साक्षात भगवान केशवराज पण उपस्थित आहेत म्हणून. केशवराज आहेत. पूर्वी मातुरलिंग साक्षात, मातुरलिंगाचं या ठिकाणी स्वयंभू ठिकाण आहे. केशवराजाचं या ठिकाणी स्वयंभू ठिकाण आहे. भगवती इंद्रायणी माता या ठिकाणी प्रवाहित आहेत. अशा पुण्यस्थळामध्ये, मळकट क्षेत्रामध्ये पुण्यस्थळामध्ये असणारी ही सेवा आहे. गुड असा तुकोबऱ्यांचा भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगणारा आवाज. संत महात्मे या ठिकाणी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वास्तविक पाहता साधू पुरुषाला संत महात्मा शास्त्र कसल्या प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे रिकामा. रिकामा झाला म्हणजे रिकाम तेकडे झालो असं नाही. जे करायचे ते केले, जे मिळवायचे ते मिळवले. आता फक्त एकच कर्तव्य आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जगाचं कल्याण करणे हा साधू पुरुषाचा काय हेतू आहे मला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोली रे जे ऋषी साच भावे वर्तया. तुमचं आमचं आत्यंतिक कल्याण करावं, कारण माया रूपे ऐसे मोहिरेचे जन. तुम्हा आम्हाला हिताचं ज्ञान नाही पाहिजे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपलं हिताचं ज्ञान नसल्यामुळं आपलं कल्याण व्हावं म्हणून निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा आहे, सोपान काका, मुक्ताबाई ही चारही भावंड मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाली आणि तुमचं आमचं आत्यंतिक कल्याण व्हावं म्हणून भगवत प्राप्तीचा सोपा उपाय आपल्याला सांगितला. वास्तविक पाहता भगवत प्राप्ती व्हावी असा कुणाला प्राय वाटत नाही. कलियुगामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद येतति सिद्धये येततामपि सिद्धानाम कश्चिन मामेति तत्वतः. हजारात एखादा मनुष्य गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करतो आणि तुळशीची माळा धारण करणाऱ्या हजारामध्येच एखादा परमसिद्धीची प्राप्ती करून घेतो. मोहरा ऐसे फळे नाही आले काय गळती भगवत देशे येते थोडी नास आडी वेचितो. महाराज सांगतात वैशाखामध्ये जेवढा आंब्याला मोहर येतो तेवढे फळ येत नाहीत, जेवढे फळ येतात तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत. विरळा पावे, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. परमात करण्याची वासना होत नाही म्हणा. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी तैसा गंगेशी उददी निरंतर पारता बहुती परी. अपेक्षेची विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारशूर पुरुषांनी या शुभेच्छा सद्वासनेचा अंगीकार केला. माणसाच्या अंतकरणामध्ये सद्वासनाच होत नाही, शुभेच्छाच होत नाही, परमात करण्याची इच्छा होत नाही. असं कोणाला वाटतं भजन करावं, वारी करावी, ज्ञानशी वाचावं असं वाटतं का हो? बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ते पुण्य साचा पडे. पुण्याशिवाय भजन करण्याची इच्छा होत नाही मला. चांगले विचारशूर असलं पाहिजे माणसाने. माणसाने चांगला विचार केला पाहिजे. चांगला विचार कोणता आहे? मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोहम कथमिदम जातम. सदैव विचार तस्मात जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्म शिष्यते. नेहमी विचार करा मी कोण आहे, कुठून आलोय, कुठे जायचंय. माणसाला हा विचार नसतो म्हणायला नाही. माणसं नको ते विचार करतात, नको ते विचार करतात. निरर्थक कारणे कान डोळे वेची वाणी तुकाराम महाराज सांगतात. आता काय मोठं अवघड झाले. अरे हे देह व्यर्थ झाले. असे जरी तुझं व्हावे तरी द्यूत कर्मे मनोभावे मोबाईल खेळावा अशी परिस्थिती निर्माण झाली कलियुगामध्ये. आता त्या लहान लहान मुलाच्या हातात मोबाईल असतो महाराज. ते मोबाईल हातामध्ये असतात 2 तास कसे निघून जातात कळत नाही महाराज. काहीच कळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराज कलियुगामध्ये.
माणसाला मी कोण आहे याचं स्मरण असलं पाहिजे. माणसाने विचार केला पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. विचार करताना चांगला विचार करा. विचारा वाचून न पाहिजे समाधान. चांगल्या विचाराशिवाय समाधान प्राप्त होणार नाही. एक मनुष्य होता, त्याच्या अंगणातून काही म्हशी जात होते, संध्याकाळच्या म्हशी जात होत्या. तो नेहमी एक विचार करायचा. त्यात एक जी म्हैस होती ती वाघड्या शिंगाची होती. तो नेहमी विचार करायचा, त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं शरीर जातं का नाही म्हणून. आता हा काही चांगला विचार आहे का हो? पण माणसं काय विचार करतील काय सांगता येत नाही माणसाला. 10 दिवस झालं, 20 दिवस झालं, 30 दिवस झालं, निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेच पण निश्चय केला, 30 दिवस झाले, आज उडी टाकायचीच, काय होईल ते होईल म्हणते. आणि मग 30व्या दिवशी त्या गृहस्थानी त्या म्हशीच्या शिंगामध्ये उडी घातली. आता म्हैस काय, म्हैस पशुपतीची आहे. पशु काय पाप पुण्य झालं, ती पशुला काय करणार आहे. ती म्हैस उधळली महाराज, आणि अशी उधळली त्याच्या शरीराला सगळ्या जखमा झाल्या, रक्तबंबाळ शरीर झालं. सज्जनाने, गावातल्या सज्जनाने विचारलं, म्हटले महाराज काय तुम्हाला थोडंफार काय कळतं का नाही म्हणे. थोडा विचार करायला पाहिजे होता ना म्हटले. तो मला किती दिवस विचार करायचा, 1, 2 का 10 दिवस, 30 दिवस विचार केला ना म्हणतो. अहो असा आयुष्यभर जरी विचार केला तर काय फळ मिळणार आहे. पण असा विचार माणसाने कधी करू नये. माणसाने मी विचारशूर असलं पाहिजे. आणि विचारशूर असताना मी कुठून आलो, कुठं जायचंय, पुत्र पत्नी सहोदर, मायबाप गोताचा पसर, मेंढी काष्टे लोटतापूर, आदळे सोरवती खल्लाळी, पुत्र पत्नी सहोदर. तसं समुद्रामध्ये 2 ओंडके एकत्र येतात. एक समुद्राची लाट येते, ती दोन्ही ओंडके, एक पूर्वेला जातं, एक पश्चिमेला जातं. त्या दोघांची भेट कधी होत नाही. तसं या जन्मामध्ये आपले हे आई वडील आहेत. पूर्वजन्मामध्ये कोण होते, उत्तर जन्मामध्ये कोण आहे, मी कुठून आलो, माझं स्वरूप काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवाचा परमात्म्याचा काय संबंध आहे, हा नेहमी माणसाने विचार करावा. पण माणसं असा विचार करत नाही आणि परमार्थ करण्याची माणसाला इच्छा होत नाही. अत्यंत दुर्लभ आहे. तुकाराम महाराज सांगतात, काय मी उद्धार पावेन. माझा उद्धार केव्हा होईल, मला देवाचं दर्शन केव्हा होईल, काय असे पुण्य होईल गाठी, गालीन पायी देवाची मिठी, मज तो पूर्वाय जगजेटी, दाटेन कंठी सद्गतीत, काही अशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, पुसावे से हेची वाटे, पुसावे से हेची वाटे, पुसावे हेची वाटे, पुसावे हेची वाटे. भावना निर्माण होणं अत्यंत कठीण आहे. त्याला शास्त्रामध्ये मोक्ष अवस्था म्हटलेली आहे. आणि अशी मोक्ष अवस्था प्राय माणसाला प्राप्त होत नाही. आता आळंदीमध्ये ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 वाजता 4:30 वाजता साधक वारकरी पंढरीनाथ ज्ञानोबांची काय करतात, प्रदक्षिणा करतात, इंद्रायणी मातेचं स्नान करतात, माऊलीचं दर्शन करतात. यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात, यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात. आणि पहाटे 4-4:30 रस्त्यावर कोण असतं विचारायला, सांगायला कोणीच नसतं. मग ते साधक म्हणजे प्रदक्षिणा करताना ती गाडी त्या साधकाजवळ थांबते. थांबल्यानंतर त्या साधकाला असं वाटतं, ज्यावर ती गाडी थांबली त्यावर ती नक्कीच श्री ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठेही विचारतील. ज्यावर ती गाडी थांबली आहे त्यावर ती नक्कीच भगवती इंद्रायणी माता कुठेही विचारतील. पण ते यात्रेकरू ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर विचारत नाहीत, इंद्रायणी माता कुठेही विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठे विचारतात. विठ्ठला विठ्ठला. भजन करण्याची, भक्ती करण्याची वासना होत नाही, वारी करण्याची इच्छा होत नाही. असा भाग्यवान एक साधक आहे ज्याला परमार्थ करण्याची इच्छा निर्माण झाली. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चिंतामळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे निशेषी. अशी इच्छा अंतकरणामध्ये निर्माण होत नाही. त्याचं कारण ज्ञानोबाने सांगतात, जे प्राणी आकामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. ज्या देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली म्हणून परमार्थ करण्याची इच्छा निर्माण होत नाही. माणसाचं देहावर प्रेम निर्माण झालं. देहावर माणसाचं किती प्रेम असतं, एक उदाहरण सांगतो आपल्याला. 5-6 वर्षापूर्वी कोरोनाची साथ येऊन गेली. कोरोनाची साथ, कोरोनाचं लक्षण काय हो, कोरोनाचं सर्दी होणं म्हणजे कोरोनाचं लक्षण आहे. मग आता हल्ली अलीकडे माणसाच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये रुमाल असतो, रुमाल. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात, त्या रुमालाला शेंबूड शेकरून घेतात. चांगली गोष्ट आहे. शेंबडासकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबडावर एवढं प्रेम असेल तर नाकावर किती असेल. विठ्ठला महाराज सांगतात, देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली. देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाल्यामुळं भजन करण्याची, वारी करण्याची इच्छा अंतकरणात निवृत्त झाली. महाराज एखादा भाग्यवानालाच, पूर्व पुण्यवान जो आहे त्यालाच वारी करावी वाटते, भजन करावं वाटतं, परमार्थ हरिपाठ म्हणावं वाटतो. असा एक भाग्यवान साधक तुकोबाराकडे आला.
तळमळ अंतकरणामध्ये निर्माण झाली, रात्रंदिवस तळमळ निर्माण झाली. केव्हा देवाची कृपा होईल, केव्हा देवाची कृपा होईल. आणि अशा तळमळीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांचं दर्शन झालं. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडावर श्री तुकोबरायाने त्यांच्या अंतकरणाची अवस्था ओळखली. तुला देव पाहिजे ना, हो तुझा भावा आहे देव. तुला देव पाहिजे ना, ठीक आहे, पण महाराजांनी त्याचा अधिकार ओळखून घेतला. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावेला मार्ग, चालत आहे मग करो येते पाहुणे. अधिकार तैसे बोलावे उत्तर, संत महात्मे ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश करतात. तुकाराम महाराजांनी पाहिलं याच्या अंतकरणामध्ये दोष आहेत, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे, मन दोष आहे. मग हा अधिकारी कशाचा आहे? हा भजनाचा अधिकारी आहे. मग तू काय कर, शुद्ध अंतकरणाने परमात्म्याचं भजन कर. अभंगाच्या पहिल्या पाहिलं अंतकरणाची अवस्था ओळखते. तर तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव पाहिजे ना, सोपा उपाय सांगतो. गीत गा म्हटले, गीत गा. गीत गा म्हटल्यानं त्यांनी विचार केला, महाराज तुम्ही गीत गायला सांगताय, पण नेमकं कोणतं गीत गायचं? राष्ट्रगीत गायचं का भावगीत गायचं? महाराज सांगतात राष्ट्रगीत गाऊ नको ना, भावगीत गाऊ नको. तुला गायचंय ना, गासी तरी एक विठ्ठलाची गाई, गासी तरी एक विठ्ठलाची गाई, गाही तरी ठाई राहे उगा, गासी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. तुला भजन करायचे ना, गीत गायचंय, मग कुठलंही गीत गाऊ नको म्हटलं. गायचंय तुला गीत तर भगवंताचं गीत गा. छंदे आपल्या नाचत निज घेऊन फिरत गा. भगवान श्री कृष्णाचं, भगवान प्रभू रामचंद्राचं, श्री पांडुरंगाचं गीत गा. त्यावेळेस त्या साधकांनी सांगितलं, महाराज तुम्ही गीत गायला सांगता, पण गीत गाण्यासाठी त्याला काय पाहिजे? स्वराचं ज्ञान पाहिजे म्हटले. पण मला स्वराचं ज्ञान नाही, तालाचं ज्ञान नाही, मी कसं गीत गाणार म्हटले. तर तुकाराम महाराज सांगतात, देवाला जरी ताल स्वर नसला तरी देवाला चालतो म्हटले. नाही जरी तुझं मधुर उत्तर तिथला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काय हरकत नाही म्हणे, जरी तुला ताल स्वराचं ज्ञान नसलं. आणि तुला माहिती का, ते जे काय वृंदावनात ते गोपाळ होते त्यांना काय तालाचं ज्ञान होतं, स्वराचं ज्ञान नव्हतं, तर त्या टाळ तरी होते का? दगडाचे टाळ, कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही, गीती गाता छंद ताल नाही. त्याला छंदाचं ज्ञान नाही, तालाचं ज्ञान नाही, स्वराचं ज्ञान नाही. दगडाचे टाळ वाजून त्यांनी गोपाळ कृष्णाला काय करून घेतलं? प्राप्त करून घेतलं. गिरीधर लावतो भावका भुका, राग कला नाही जानत तुका. ऐक नाही, परमात्मा राग कलेचा भुकेला नाही. वास्तविक पाहता गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. भजन साधना म्हणजे परमात्म्याची कृपा आहे. पण काय हरकत नाही, जरी स्वर नसला काय हरकत नाही, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसा येईल तुला, जसा येईल तुला रामकृष्ण नावाचा उच्चार कर. पण ते उच्चार करत असताना कसा कर? शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत. भावाने गा, भावाने म्हणजे शुद्ध अंतकरणाने, प्रेमानं गा. प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती. वाचुनी काय? भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती. बोलूने शुद्ध भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. बळाशिवाय शक्ती जसं बोलू नये, तर शुद्ध भावाशिवाय भक्ती होत नाही, आणि भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. मग अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. नाहीतर रामनाम तो सब कुछ कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, ओ नाम कुछ. और राम नाम तर सगळेच घेतात, ठक घेतो, ठाकूर घेतो आणि चोर पण घेतो. पण ज्या नावाने श्री प्रल्हाद ध्रुव अंबरीशांचा उद्धार झाला ते नाव काय वेगळं आहे. ते नाव वेगळं आहे म्हणजे काय हो, ते पण रामकृष्णारी म्हणतात आणि चोर पण रामकृष्णारी म्हणतो. नावात भेद आहे का? नावात भेद नाही, नाव तेच आहे, फक्त वृत्तीचा फरक आहे. करुण्या शुद्ध मन नारायण स्मरावा, तरीचा तरीजे सिंधू भावबंधू तोडून या. महाराज सांगतात शुद्ध मन करून देवाचं भजन करा. अंतर शुद्धीपूर्वक देवाचं भजन झालं पाहिजे. एरवी तरी पंढरसुद्धा अंतर शुद्ध नसता बाह्यकर्म होतो तत्वता विटंबोगा. तर अंतर शुद्धी नसेल, बाह्यकर्म चांगलं असेल, त्याला फारसं महत्व देत नाहीत. मृत जैसा शृंगारीला, गाढव कीर्ती नानीला, कटो दुधिया माकीला, गुळे जैसा ओसगृहीत तोरण बांधले, उपवासी अन्य लिंपिले, कुमकुम सेंदूर केले कांतहीने, कळस ढिमाचे भोकळ
जळ वरिले झळाळ काय करो चित्री व फळ आतुशेर तैसे कर्म वर्जिने करा न सरे थोर मुले गुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे असं म्हणतो घागर आहे बाटली आहे कशाची बाटली आहे मद्याची बाटली आहे आणि त्या मद्याच्या बाटलीमध्ये आपण गंगेचं पाणी टाकलं काय उपयोग आहे महाराज पवित्र होईल का पवित्र होणार नाही तसं अंतर्मन शुद्ध पाहिजे मृत जैसा शृंगारीला माऊली उदाहरण दिलेले मेलेला माणूस त्याला शृंगार केला काय उपयोग होणार आहे काय उपयोग होणार नाही मला गाढव कीर्ती नाही ना गाढवला गंगेमध्ये आंघोळ घातली का उपयोग आहे का कसल्याही प्रकारचा उपयोग नाही मला गाढव गंगेशी नाणेले जाऊन उकरण्यामुळे डोळे मूर्ख बादशाह आहे बादशाह तुम्हाला माहिती आहे तो मूर्ख बादशाह बिरबलाला म्हणतो बिरबल हमें ब्राह्मण बनावं आम्हाला काय करा ब्राह्मण करा आता मुसलमानाचं कधी ब्राह्मण होईल का होणार नाही मग तो मूर्ख बादशाह असतो मग तो बिरबल काय करतो एकादशी दिवशी गंगेवर जातो गाढव घेतो 4-5 पतंजलीचे साबण घेतो आणि साबण घेऊन त्या गाढवाला स्नान घालतो गंगेचं स्नान घालतो आणि मग तिकडून तो बिरबल येतो बिरबल म्हणतो बिरबल आपला बादशाह येतो तो मूर्ख बादशाह म्हणतो बिरबलाला बिरबल क्या कर रहे हो म्हटले महाराज एकादशी के दिन गंगा नहाने से गधे का घोडा बना रहा हूं म्हटले त्या असतं म्हटले मूर्ख असं काय म्हटले कोण म्हणलं असं बादशाह म्हणतो गंगेच्या स्नानानं कधी गाढवाचं घोडं होतं का म्हटले महाराज तसं एखाद्या दिवशी गंगेच्या स्नानानं मुसलमानाचं कधी ब्राह्मण होईल का विठ्ठला गाढव गंगेशी नाणीले जाऊन उकडण्यावेळी लोले गाढव गटू महाराज सांगतात गाढवाला स्नान घाला काय उपयोग होत नाही कटू दुधिया मातीला गोळे कैसा कडू भोपळा आहे किती गुळ घाला त्याचा करवटपणा जाईल का करवटपणा जाणार नाही महाराज सांगतात ओस गृही तोरण बांधले घर आहे सुंदर घर आहे पण त्या घरात राहिलाच कोण नाही त्याला तोरण बांधलं काय अर्थ आहे का काय अर्थ नाही 7 दिवसाचा उपवास आहे खूप भूक लागली होती महाराज आणि मग पंगत बसली पंक्तीच्या मालकाने काय केलं जो 7 दिवसाचा उपवास आहे त्याच्या पोटाला जिलबी बांधली आता पोटाला जिलबी बांधली पोट भरेल का हो पोट भरणार नाही उपवासी अन्य लिंपिले कुंकुम शेंदूर केले कांत तसं ज्ञानोबराय वर्णन करतात कर्म चांगलं आहे पण जर अंतकरण शुद्ध नसेल तर भगवत प्राप्ती होणं अत्यंत दुर्लभ आहे जसं मदिरेचा घडा गंगेच्या पाण्याने पवित्र होत नसतो तसं चांगल्या कर्माने अंतकरण अशा प्रकारे अंतकरण पवित्र असावं ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासे वरल्या रोगा चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय बोललासी वरल्या रंगा भाव शुद्ध असला पाहिजे बाह्य परिस्थिती कशी असो परमात्मा कसा आहे थोरा प्रेमाचा भोगेला थोरा प्रेमाचा भोगेला पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनांचा परमात्मा अंतकरणातला भाव पाहतात परमात्मा अंतकरणातलं प्रेम पाहतात अंतकरणामध्ये प्रेम नसेल भाव नसेल तर परमात्मा वरपंगाने प्रसन्न होणार नाही आपल्या घरामध्ये पाहुणा आला त्या पाहुण्यावर आपलं प्रेम नसतं वरून गुण शंभने दिले तरी पाहुणा प्रसन्न होतो पाहुण्याला अंतकरणात काय कळतं काय कळत नाही पण देवाजवळ तसं चालत नाही देवावर आपलं प्रेम नाही वरून आपण तुळशीचा हार आणला दूध दही आणलं देव प्रसन्न होतील का प्रसन्न होणार नाही अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनाचा म्हणून शुद्ध भावाने काय करा परमात्म्याचं भजन करा महाराज सांगतात भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त भावाने का भजन करा देवी शबरी मातेने भजन केलं शुद्ध भावाने भजन केलं गुरुजींनी सांगितलं होतं मतंग ऋषींनी सांगितलं देव येतील तुझं रक्षण करतील तुला दर्शन देतील किती दिवस वाट पाहिली ऐका देवी शबरी मातेने संपूर्ण आयुष्य भगवंताची वाट पाहिली आपण 7 दिवस सप्ताह असतं म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये आनंद येतो मग पहाटे उठतो देवाचं मंदिर धारून घेतो शेणाने सारवतो सडा टाकतो पूजा करतो पण देवी शबरी मातेने आयुष्यभर देवाची वाट पाहिली महाराज दररोज रस्ता साफ करून घ्यावा ज्या रस्त्याने देव येतील तो रस्ता साफ करून घ्यावा सडा टाकावा फुलं टाकावे आज देव येतील उद्या देव येतील आयुष्यभर वाट पाहिली आयुष्यभर भजन केलं सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गुरु सोन्याचा दिवस उजाडला भगवान रामलाला आले महाराज रामलाला आले किती आनंद झाला काय सांगता येत नाही असं वाटलं काय वळून टाकू जीव वळून टाकू काय असं शबरी मातेला वाटलं देवाला बसवलं महाराज देवाला बसवलं आणि मग सुंदर अशी बोरं आणली होती कुणी आणली होती
शबरी मातेने आणली होती, पण ती बोरं खाऊन पाहिली होती. गोड गोड बोरं आणली होती. आहे की नाही? आपलं तसं नसतं. देवाची पूजा म्हणले की ठरलेलं आहे. खिडकी सुपारी खिडकं पानं ते न चालणारा खोटा पैसा सगळं ठरलंय. देवाची पूजा असते की सगळं कच्चच असतं. शबरी माता आहे म्हणा, देवासाठी नेहमी चांगलं द्यावं. गोड गोड बोराची फळं होती, देवाला दिली. ते भगवान परमात्मा आनंदानं खाऊ लागले. असे खाऊ लागले जसं द्वादशीला माणसं जेवतात ना, तसं भगवान परमात्मा गप्पा खाऊ लागले. का आनंद आहे म्हटले. सीतेला सुद्धा असा स्वयंपाक करता येत नाही म्हटले. खूप परमात्मा आनंदानं खाऊ लागले. लक्ष्मण भाईने पाहिलं मैया बोरं जरा टवकारलेले दिसतात. भैया मी स्वतः खाऊन पाहिले, गोड गोड देवाला दिले. लक्ष्मण भाईने पाहिलं, बघा म्हणे ही बाई, ह्या बाईची गोष्टी बोरं भगवान परमात्मा खातात. लक्ष्मण भाईला ते द्रोण दिला होता. लक्ष्मण भाईने असं केला, टाकून दिला. देवाने बघितलं, भैया माझ्या भक्ताचा तुम्ही काय केला, अवज्ञा केलाय, लक्षात ठेवा. पण हाच द्रोण तुम्हाला उपयोगाला येईल. जेव्हा लक्ष्मणजींना ब्रह्मशक्ती लागली तेव्हा हाच द्रोण उपयोगाला आला. महाराज सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. शुद्ध अंतकरण पूरक केलेली भक्ती आहे ती परमात्म्याला अत्यंत प्रसन्नदायक आहे. परमात्म्याला प्रसन्न करते. कृष्ण परमात्मा शिष्टाईसाठी आले होते. कौरव पांडवांचं युद्ध होतं, शिष्टाई करण्यासाठी आले. देवाला शिष्टाई करायची नव्हती, कौरवांना मारायचंच होतं. शिष्टाई मोडली. तो दुर्योधन आहे, दुष्ट आहे, अंतकरणामध्ये शुद्ध भाव नाही. देवाला म्हणतो, देवा जेवायला चला म्हणे. 56 भोगाचा नैवेद्य तयार केला. श्रीकृष्ण परमात्मा सांगितलं, दुर्योधन कुठे जेवायचं असं तुला माहिती का म्हटले. एक तर भूक असावी आणि प्रेम असावं. तुझं माझ्यावर प्रेम नाही, मला भूक नाही. विठ्ठल साहेब घरी नव्हते, काकासाहेब घरी नव्हते, आईसाहेब स्नान करत होत्या. परमात्म्याने हाक मारली, मैया खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. आता कृष्ण कन्हैयाचा आवाज आल्यावर स्नान करता करता मैया बाहेर आल्या. देहभाव आरपला, तुझं पाहता विठ्ठला. तसंच बाहेर आल्या. भगवंतानी पाहिलं, आपल्या अंगावरचं वस्त्र उपरलं, मैयाला नेसायला दिलं. आता देव अंगणामध्ये आले, घरात आले, आसन बसायला द्यायला दिलं पाहिजे. चौरंग आणला, पण चौरंग उलटाच ठेवला महाराज. उलट्या चौरंगावर कृष्ण कन्हैया बसले. आता मैया भूक लागले, काहीतरी लवकर द्या. पोहे करायचे म्हणले तरी नक्कीच 5 मिनिटं लागतील. टेबलवर केळी पडलेल्या होत्या. केळीचं साल सोडली महाराज, गाभा बाजूला ठेवला आणि साल कृष्ण कन्हैयाला खायला दिली. काय आनंद वाटत होता. मैया म्हणजे काय आनंद आहे. रुक्मिणीला पण असं स्वयंपाक करता येत नाही म्हटले. भगवान परमात्मा आनंदानं खाऊ लागले. 5-10 मिनिटांनी काकासाहेब आले. काकाने पाहिलं दृश्य. काकासाहेब मोठ्याने ओरडतात, बाई तुला वेळ लागला काय म्हटले. देवाला उलट्या सरोवर काय बसते, केळीची साल खायला काय देते, तुला काय वेळ लागला काय. जेव्हा हाक मारली तो काकाची पत्नी शुद्धीवर आल्या आणि मग काय केलं, ती काय केळीचा गाभा आहे, केळीचा गाभा कृष्ण परमात्माला खायला दिला. कृष्ण परमात्मा काकांना म्हणतात, काका 5 मिनिटं उशिरा आले सर बिघडलं असतं का. सालीमध्ये जी मजा आहे ती गाभ्यामध्ये नाही. विठ्ठल महाराजांचा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती आहे, शुद्ध भावने केलेली भक्ती आहे. ती भक्ती परमात्माला प्रसन्न करते. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. जगद्गुरु तुकोबराने भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला. महाराजांनी भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला. पण असं असतं महाराज, आपण जर डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर आपल्याला औषध देतात, पण औषध दिल्यानंतर काय पथ्य सांगत असतात की नाही. आपण जर पथ्य नाही पाळलं तर औषध काहीच काम करत नाही. डायबिटीसचा पेशंट आहे, शुगरचा पेशंट आहे, त्या शुगरच्या तो गोळ्या दररोज खातोय, गोळ्या खातो लाडूही खातोय, काय शुगर कंट्रोल होईल का हो. कंट्रोल होणार नाही महाराज. साखर सोडल्याशिवाय गोळी काम करत नसते महाराज. तसं तुकाराम महाराजांनी भगवत प्राप्तीचा उपाय, सोपा उपाय सांगितला. देवाचं भजन करणं सोपा उपाय सांगितला, पण काय पथ्य सांगितले. ते पथ्य आपण जर पाळले तर नक्कीच आपल्या देवाची प्राप्ती होईल. त्यातलं पहिलं पथ्य कोणतं आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात, अनेकांचे कानी गुणदोष मनानी. पहिलं पथ्य सांगितलंय. देवाचं भजन करीत असताना अनेकांचे गुणदोष कानी मनानी. दुसऱ्याच्या गुणदोषाचा विचार अंतःकरणामध्ये कधीही करू नका. दुसऱ्याच्या गुणाचा दोषाचा उच्चार करू नका. कानाच्या द्वारे आपण चव्हाट्यावर बसतो, लोक म्हणतात हा कसा आहे तो तसा आहे. सहज माणसाच्या कानावर निंदा पडत असते, म्हणून कुणाची निंदा करू नका. देवाचं भजन करत असताना पहिलं पथ्य सांगितलंय. कारण काय करते, निंदा काय करत असते, निंदा पापाला प्रसवत असते. का येते निंदका पाशे असे काही पापे
निंदा केली, ज्याची आपण निंदा करतो त्याचं पाप आपल्या मस्तकाला लागत असतं. म्हणून कुणाची निंदा करू नका, कुणाची स्तुती करू नका. वर्णावे ते थोरी एका विठ्ठलाचे, कीर्तिमान नावाचे सांगू नये. उदंडाचे झाले जन्मुनिया मेले, होनिया गेले रावरंग. स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. माणसाची स्तुती करू नका, माणसाची निंदाही करू नका. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतो वेची व्यर्थ वाटते. तुम्हाला स्तुती करायची देवाची करा, निंदा करायची आहे देवाची करा, पण इतराची करू नका. अधमतो वेची व्यर्थ वाटते. तसं रावणाने विरोधी भक्ती केली, तसं जमत नसेल तर चांगली भक्ती करा. आता विरोधी भक्ती शक्य होणार नाही, रावणासारखी भक्ती आपल्याला शक्य होणार नाही, विरोधी भक्ती आपण करू शकत नाही. मग काय करा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, हरिपाठ म्हणा, भजन म्हणा. कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका. कीर्तन करा. ही जी काही सृष्टी आहे ही सृष्टी गुणदोषात्मक सृष्टी आहे. जगामध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही ज्याच्याकडे सर्वच्या सर्व गुण आहेत. जगामध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही ज्याच्याकडे सर्वच्या सर्व दोषच आहेत. पण असं नाही, काही गुण आहेत, काही दोष आहेत. ही सृष्टी गुणदोषात्मक सृष्टी आहे. म्हणून मनुष्याने, शास्त्र सांगतं, नेहमी जगाचे गुण बघा. शास्त्र सांगतं पाहत असताना जगाचे गुण पहा, पाहत असताना स्वतःचे दोष पहा. शास्त्राने सांगितलंय जगाचे नेहमी गुण पहा, स्वतःचे दोष पहा. पण आपलं उलट आहे, आपण जगाचे दोष पाहतो आणि स्वतःचे गुण पाहतो. विठ्ठल स्वतःच्या गुणाचा विचार करू नका, नेहमी स्वतःचे दोष पहा. कबीर महाराजांचा दोहा आहे, बुरा देखे जो मै चला, बुरा न मिला कोय, जो अपना दिल खोजा तो मुझसे बुरा न मिला कोय. मी वाईट मनुष्य पाहायला गेलो, संत शिरोमणी कबीर महाराज म्हणतात, पण मला वाईट कोणी दिसला नाही म्हटले. पण माझं अंतकरण जेव्हा पाहिलं तर माझ्यासारखा वाईट दुसरा आढळलाच नाही. विठ्ठल विठ्ठल. सृष्टी गुणदोषात्मक सृष्टी आहे. कोणाच्या निंदेचा, कोणाची निंदा कधीही करू नये. असो खळ ऐसे फार आम्हा तयाचे उपकार. तुकाराम महाराज म्हणतात, करीते पातकाची धुनी मन न घेता साबणी. त्या खळाचे आमच्यावर खूप उपकार आहेत म्हणे. साबणाशिवाय तो आमचं पाप घालून टाकतो. व्यवहारामध्ये माणसं म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजार. व्यवहारामध्ये म्हणतात माणसं, का म्हणतात, ते निंदा करणाऱ्या माणसाने आपली निंदा केली की आपलं पाप त्याच्या डोक्यावर जातं. म्हणून कुणाची निंदा करू नका. कासे या गुणदोष पाहावा अनेकांचे, मज काय त्यांचे गुणी असे. काय पाप पुण्य पाहावा अनेकांचे, मज काय त्यांचे गुणी असे. उचर खोटा मज कोण असे आगळा, तो मी पाहू डोळा आपुलिये. महाराष्ट्रात नष्ट दुष्ट पण कौनाचे वानू, तया होण अनु अधिक माझे. कुणाचे गुणदोष मी पाहू म्हणतात. जगाचे गुणदोष पाहू नका. जगात नेहमी गुणात्मक दृष्टीनं पहा, स्वतःकडे नेहमी दोषात्मक दृष्टीनं पहा. पतित पतित परिमित्रे वाचा, पतित नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. देवा मी पतित आहे, जन्माला आलो, कधी भजन केलं नाही, वारी केली नाही, हरिपाठ केलं नाही. स्वतःकडे दोषात्मक दृष्टी ठेवा. जगाकडे पाहत असताना गुणात्मक दृष्टी ठेवा. निंदा काय करते, पापाला प्रसवते. एक महात्मा होते, एका गावामध्ये एक सज्जन होते. गावामध्ये कोणी वारकरी आला त्याला घरी बोलवावं, जेवायला न्यावं, सत्कार करावा, असा त्याचा नियम होता. मला सज्जन होता. त्या गावामध्ये एक तपस्वी आला. आनंद वाटला. घाली संतासे आसने पूजा करी काय वाचव. घरी नेलं, पाणी दिलं, काय फराळ वगैरे केला. म्हटले महाराज इच्छा आहे, म्हटले तुम्ही जेवण करावं. ते तपस्वी होते. म्हटले माझा नियम खूप कडक आहे. म्हटले काही चुकलं तर मी शाप दिल्याशिवाय राहत नाही. म्हटले माझे नियम खूप कडक आहेत. म्हटले काही कडक असू द्या म्हणे. सोहळ्यामध्ये तुम्हाला आम्ही शिरा सामोरे देतो, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करा म्हटले. आणि मग सगळा स्वयंपाक सोहळ्यामध्ये केला. शुद्ध पाणी आणलं. तपस्वी होते, स्वयंपाक केला. देवाला नैवेद्य दाखवला. महाराज नैवेद्य दाखवला, जेवायला बसला. एक चुकीची घटना घडली गेली. काय घडली गेली, त्या ताटामध्ये उंदराची लेंडी होती. तो मला बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये काही गडबड झाली तर मी शाप देत असतो. आता या ताटामध्ये उंदराची लेंडी आहे म्हटले, आणि ते नैवेद्य मी देवाला दाखवलेलं आहे. आता देवाला दाखवलं म्हणजे ते तुम्हाला खावं लागणार आहे. पण लक्षात ठेव, ह्या दोषामुळे तू निपुत्रिक होशील. विठ्ठल शाप देऊन टाकला मला, शाप देऊन टाकला. आता ते सज्जन होते, तपस्वीला प्रार्थना केली. म्हटले महाराज दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती, भूतांची दया आहे. भांडवल तुम्ही दयावान आहात, क्षमाशील आहात. माझा काय दोष आहे याच्यामध्ये? मी तुम्हाला सोहळ्यामध्ये स्वयंपाक दिला, पाणी दिला, शिदा सामोर दिली, माझी यामध्ये कसलीही चूक नाही. तपस्वीने ओळखलं, त्या धर्मात्माची कसली चूक नाही, त्या सज्जनाची कसली चूक नाही. घडले, आपल्या प्रार्थना घडले.
ठीक आहे, काळजी करू नका म्हटले, मी तुम्हाला उशाप देतो, फक्त एक करा, तुझे सगळे दोष जातील म्हटले, फक्त एक करा, लोक तुझी 1 महिना निंदा करतील असं वागायचं म्हटले. विठ्ठल विचार करा, गावातला सज्जन आहे, लोक निंदा करतील का? करणार नाही. पण साधूने सांगितलंय 1 महिना लोक निंदा करतील असं वाग, तुझा शाप निघून जाईल म्हटले. मग गावाच्या बाहेर वेश्या राहत होत्या, 2 वेश्या राहत होत्या. वेश्येकडे गेला म्हटले, आईसाहेब म्हटले पहा, तुमचा काय पगार असेल तो आम्ही पगार देऊन टाकू. दररोज दुपारी 12 वाजता गावाच्या वेशीमध्ये यायचं, मी रथ घेऊन येईन, त्या रथामध्ये मी बसेन, तुम्ही दोघे जण माझ्या शेजारी बसायचं, गावाला प्रदक्षिणा करायची, तुम्हाला परत वेशीजवळ आणीन, तुम्ही तुमच्या गावाघरी निघून जायचं. त्यावेळेस तुमचा जो पगार असेल तो देऊन टाकू. त्यावेळेस वेश्याने सांगितलं, महाराज लोक तुमची निंदा करतील ना, लोकांनी निंदा करावी म्हणूनच असं करायचंय म्हटलं. आणि मग ठरल्याप्रमाणे दुपारी 12 वाजता वेशीमध्ये तो रथ आणला. त्या दोन्ही वेश्या आल्या, दोन्ही वेश्या शेजारी बसल्या. गावात प्रदर्शन करताना गावातले लोक म्हणू लागले, बघा बघा, अहो गावातला किती मोठा सज्जन आहे, किती मोठा सज्जन आहे, पण भ्रष्ट झाला म्हणे, दिवसा वेश्याला घेऊन फिरतोय म्हटले. मोठं लोक निंदा करू लागले, छेतू करू लागले. 1 दिवस झाला, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 25 दिवस झाले, शेवटचा दिवस उजाडला मला, शेवटचा दिवस उजाडला, 30वा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे दुपारी 12 वाजता रथ आणला, रथामध्ये बसला, त्या दोन्ही स्त्रिया शेजारी बसल्या. प्रदर्शना करत असताना प्रदर्शना संपली आणि प्रदर्शना संपल्यानंतर ते वेशीमध्ये आल्यानंतर परत सोडताना ते वेशीच्या जवळ एका वारकऱ्याचं घर होतं, एका वारकऱ्याचं घर होतं. आणि तो वारकरी घरामध्ये देवघरामध्ये पोथी वाचत बसला होता. बसले असताना त्या वारकऱ्याची जी पत्नी आहे ती कचरा घेऊन टोपलीमध्ये कचरा घेतला आणि तो कचरा बाहेर टाकण्यासाठी आल्यानंतर त्या वारकऱ्याच्या पत्नीला पाहिलं, बघा हा जो काही सज्जन आहे भ्रष्ट झाला, दिवसा वेश्याला घेऊन फिरतोय. ती जी काही वारकऱ्याची बायको होती पळत पळत घरामध्ये आली, म्हणले महाराज उठा, महाराज उठा म्हणे, बघा आपल्या गावातला सज्जन भ्रष्ट झाला म्हणे. अशा प्रकारे असा प्रकार आपल्या अनुभवाला येतोय. ते वारकरी अंगणामध्ये आला, त्या वारकऱ्याने पाहिलं, वारकरी हा साधू होता, अंतर्ज्ञानी होता. वारकरी ओळखलं काय प्रकार आहे म्हटले, खरा प्रकार ओळखला वारकरी. म्हणजे बाई तू मूर्ख आहेस म्हटले, तुला काय माहित नाही म्हटले. आज 30वा दिवस आहे म्हटले, 29 दिवसामध्ये त्या सज्जनाचं सगळं पाप संपलं म्हटले निंदेमुळं. आज 30वा दिवस आहे, त्या वारकऱ्याचं त्या सज्जनाचं फक्त 2 टोपली पाप शिल्लक राहिलं होतं. त्यातलं 1 टोपली तू पाप पाहिल्यामुळे तुझ्या डोक्यात पडलं आणि दुसरी टोपली माझ्या डोक्यात पडलं. विठ्ठल महाराज सांगतात, कुणाची निंदा करू नका. निंदा केली की ती निंदा करण्याचं जे पाप असतं आपल्या मस्तकावर लागतं. म्हणून देवाचं भजन करत असताना कुणाची निंदा करू नका. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. कुणाच्या गुणाचा विचार करू नका, कुणाच्या दोषाचा विचार करू नका. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराजांनी आणखी एक पथ्य सांगितलं.